मला वाटत असेल एवढे दिवस झाले आम्ही शांत आहे, म्हणजे ना आम्ही काहीच करू शकत नाही. पण लक्षात ठेव, हे जे नाव आहे ना ते परत त्रास देणार आहे, कळलं ना? मला वाटत असेल एवढे दिवस झाले आम्ही शांत आहे, म्हणजे ना आम्ही काहीच करू शकत नाही. पण लक्षात ठेव, हे जे नाव आहे ना ते परत त्रास देणार आहे, कळलं ना? आता जो तुम्ही प्रीमध्ये व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे. सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. जर कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. असे ट्युटोरियल व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळून जातील. हा जो व्हिडिओ आहे तो आपण कॅपकटमधून क्रिएट केलेला आहे. जर तुमच्याकडे कॅपकट नसेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला मिळून जाईल. आणि ह्या व्हिडिओचं जे पण ऑल मटेरियल असेल ते सुद्धा आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला दिलेलं आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मिळून जाईल. आणि टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला खाली दिलेली आहे. तर सिम्पली ते आता काय करायचं, कॅपकट आहे ते ओपन करायचं आहे. इथे कॅपकट ओपन केल्यानंतर रिव्हर्सचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथून तुमचे फोटो आहेत तिथून सिलेक्ट करून घ्यायचे. तर मी इथे 2 फोटोंचा इथे यूज केलेला आहे. जर तुम्हाला वाटलं 2 फोटोंचा यूज करायचा आहे तरी करू शकता. एक फोटो जरी असेल तुमचा तरी चालेल. तर सिम्पली इथून आपण 2 फोटो आहेत तिथून ॲड करून घेऊया. त्याच्यानंतर इथून तुम्हाला रेशोचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. 9.16चा रेशो तो सिलेक्ट करून इथून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हे जे 2 फोटो ॲड केलेत आपण ते जर तुमच्या स्क्रीनवर इथून परफेक्ट नसेल बसले तर सिम्पली त्या फोटोवरती क्लिक करायचं आहे आणि 2 बटन इथून अशा सेट करू शकता. त्याच्यानंतर दुसरा फोटो इथून अशा सेट करायचा आहे. इथून हे फोटो सेट झाल्यानंतर पुन्हा पहिल्यांदा उठायचे. आल्यानंतर इथे तुम्हाला एक ओव्हरलेचं ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचं. पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे. मी तुम्हाला मटेरियलमध्ये एक बीटमा व्हिडिओ दिली तो तुम्हाला इथे सिलेक्ट करू इथून ॲड करायचा आहे. हा जो बीटमा व्हिडिओ आहे इथे ॲड केल्यानंतर ह्याच बीटमा व्हिडिओवरती क्लिक करायचं. यामध्ये तुम्हाला एक एक्स्ट्रा कोडीचं ऑप्शन मिळून जाईल. थोडं स्क्रोल केल्यानंतर इथे हा जो ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथे तुम्ही बघू शकाल की आपलं जे सॉन्ग आहे इथून वेगळं होऊन जाईल. आता काय करायचं, हा जो पहिला फोटो आहे तो आपल्याला आहे ना जी आपली पहिली बीट आहे तिथपर्यंत आणायची. अशा स्क्रोल करून इथे तुम्ही बघू शकाल की इथून आपली बीट आहे अशिवाय चेंज होते. ओके, तर सिम्पली आपण हा जो म्हणजे फोटो आहे तो इथून परफेक्ट बसवलेला आहे. त्याच्यानंतर दुसरा जो फोटो आहे जो शेवटपर्यंत यायचा आहे, जो पण त्याच्या पुढचा भाग राहील तो अशा. आता तुम्हाला इथे येऊन बॅक करायचं, ओव्हरलेच्या ऑप्शनवरती यायचं आहे आणि इथून तुम्हाला आता पहिली तर बीट आपण ॲड केलीच म्हणजे पहिल्या फोटोला बीट झाली. तर इथून आता काय करायचं, आपल्या दुसरी बीट कुठे चेंज होती बघायची ते. ओके, ते आपली बीट आहे ती अशिवाय चेंज होती. तर जो आपला दुसरा फोटो आहे त्यावरती क्लिक करून पहिला ऑप्शन स्प्लिटचा आहे त्यावरती क्लिक करायचं. पुन्हा ह्याच्या पुढची बीट कुठे चेंज होते ती बघायची. ते आपली चेंज होते अशिवाय कराय. तर आपण इथून फोटो स्प्लिट करूया. त्याच्यानंतर इथून पुढची बीट कुठे चेंज होते बघूया. इथे चेंज होते, स्प्लिट करूया. पुन्हा पुढे आल्यानंतर इथून आपली बीट अशिवाय चेंज होते. तर इथून फोटो स्प्लिट केल्यानंतर हा जो व्हिडिओ आहे तो बीटमा व्हिडिओ इथून डिलीट करून टाकायचा आहे. त्याच्यानंतर पुन्हा पहिल्यांदा उठायचं आहे. आता तुम्हाला ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे. मी तुम्हाला एक 6-7 PNG दिली ते तुम्हाला इथून ॲड करायचे आहेत. म्हणजे जे डायलॉग आहे तुम्ही प्रीमध्ये पाहिले ते इथून ॲड करायचे आहेत. तर डायलॉग समजा मिळून जाते मटेरियलमध्ये. तर इथून जो पहिला डायलॉग असेल इथून ॲड करायचा आहे. तर इथून तुम्ही बघू शकाल की हा जो डायलॉग आहे तो इथे ॲड केल्यानंतर तुम्हाला प्ले करून बघायचा हा जो डायलॉग आहे कुठपर्यंत आहे. तर इथे आपण थोडा जोडा. ओके, इथपर्यंत येतो. तर ह्याची जी लेंथ मोठी झाली अशिवाय कमी करायची. त्याच्यानंतर पुन्हा रिप्लेसमध्ये जाऊन तो तेच PNG इथून ॲड करायचं आहे. त्याच्यानंतर हे जे PNG आहे इथून परफेक्ट स्क्रीन बरोबर ॲड होऊन जाईल. आता तुम्हाला काय करायचं, ते एक ॲनिमेशनचं ऑप्शन मिळून जाईल 4 नंबरला त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथून तुम्हाला इनमध्येच थांबायचं. एममध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल फेड इनचा. हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. सिम्पली बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. हे पहिल्यांदा हे PNG ॲड केल्यानंतर तेच PNG ते आपल्याला डुप्लिकेट करायचं आहे आता. आणि हे PNGचं जे आपलं दुसरा डायलॉग असेल ते तुम्हाला इथे बघायचं कुठपर्यंत आहे तो. ओके, इथपर्यंत येतो. तर हे वाढवायचं अशा हे जे PNG आहे ते. त्याच्यानंतर पुन्हा रिप्लेसमध्ये जाऊन दुसरं PNG इथून ॲड करायचं आहे. तुम्हाला अशिवाय हे जे PNG आहेत ते सर्व इथून ॲड करून घ्यायचे. तर मी काय करतो, जे पण PNG राहिले ते इथून ॲड करतो. तर आता तुम्हाला समजलं असेल कशिवाय हे जे PNG आहेत ते ॲड करायचे ते. तर इथून पटकन ॲड करून घेऊ आपण PNG राहिलेत ते. येथे तुम्ही बघू शकाल की सर्व आपण PNG आहेत त्याशिवाय इथून ॲड करून घेतले आहेत. तुम्ही पण अशिवाय हे जे PNG आहेत इथून ॲड केल्यानंतर हा जो आपला पहिला फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर खाली तुम्हाला 3 नंबरला एक ॲनिमेशनचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. येथे तुम्हाला इंचेस ऑप्शनमध्ये थांबायचं. यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल फेड इनचा. हा जो इफेक्ट आहे तो सिलेक्ट करायचा आहे. स्क्रोल करून आपल्या सिम्पली दुसरा जो फोटो आहे तिथे या दुसऱ्या फोटो बशी आल्यानंतर त्याला आता कॉम्बोच्या ऑप्शनमधला इफेक्ट द्यायचा आहे. तर सिम्पली ते कॉम्बोचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. यामध्ये तुम्हाला झूम 1चा जो इफेक्ट आहे तो सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर त्याच्या पुढच्या फोटोला पैसे यायचं आपल्याला स्क्रोल करून त्याच्या पुढचा जो फोटो आहे म्हणजे आपला 3 नंबरचा फोटो त्याला आपला स्ट्रेच अँड डिस्टोर नावाचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा. पुन्हा स्क्रोल करून त्याच्या पुढच्या फोटो पैसे यायचं आहे.
इथे आता आपले इंच ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे. यामध्ये तुम्हाला रॉक व्हर्टिकल नावाचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा. पुन्हा स्क्रोल करून त्याच्या पुढच्या फोटोपाशी यायचं आहे. ह्या फोटोला आपल्या रॉक हॉरिझॉन्टली हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा. पुन्हा स्क्रोल करून त्याच्या पुढच्या फोटोपाशी यायचं आहे. या फोटोला आपल्याला सिविंग राईट नावाचा जो इफेक्ट आहे तो सिलेक्ट करायचा आहे. इथून हे इफेक्ट सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला सिम्पली बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. त्याच्यानंतर आपले हे जे फोटो आहेत त्या सर्वांना हा जो इफेक्ट आहे तो ॲड होऊन जातील. हे इथून इफेक्ट ॲड झाल्यानंतर सिम्पली आपल्या पुन्हा पहिल्यांदा जुटायचे अशा प्रकारे आल्यानंतर इथून आता तुम्हाला इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे. फीड इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे. यामध्ये तुम्हाला आता नाईट क्लबचं ऑप्शन एक मिळून जाईल त्यामध्ये यायचं आहे. यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल तो जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. तर इथे तुम्ही बघू शकाल की फ्लॅश व्हायब्रेशन हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा. अशा प्रकारे बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. ह्याची जी लेंथ आहे जेवढा आपला पहिला फोटो आहे तेवढीच न्यायची. नेल्यानंतर आपल्या हा जो दुसरा फोटो आहे आता त्याला इफेक्ट द्यायचा आहे. तर सिम्पली आपल्या हा जो इफेक्ट आहे इथून ॲड केल्यानंतर त्याच ही जी म्हणजे फ्लॅश व्हायब्रेशनचा जो इफेक्ट आहे तो ॲड केलेला त्यावरती क्लिक करायचा आणि ॲडजस्टवरती जाऊन इथून ग्लो आहे तो संपूर्ण झिरो करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचा आहे. त्याच्यानंतर हा जो आपला म्हणजे इफेक्ट आहे तो ॲड होऊन जाईल. तर मी ऑलरेडीच ॲड केलेला तर इथून आपण डिलीट केलेला आहे. तुम्ही ही जी लेअर अशा ॲड करायची. त्याच्यानंतर हा जो दुसरा फोटो आहे ते तेच आहे. त्यानंतर सिम्पली फीडबॅकचं ऑप्शन आहे पुन्हा त्यावरतीच क्लिक करायचं आहे आणि पुन्हा नाईट क्लबच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये तुम्हाला व्हाईट फ्लॅशचा एक इफेक्ट मिळून जाईल. हा जो इफेक्ट आहे इथून सिम्पली सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. ह्याची जी लेंथ आहे जेवढा आपला दुसरा फोटो आहे तेवढीच ठेवायची आणि ॲडजस्टवरती क्लिक करून स्पीड आहे ते संपूर्ण इथून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो आपला तिसरा फोटो आहे जेथून आपण स्प्लिट केला त्याच्या अशा प्रकारे आल्यानंतर फीडबॅकचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. पुन्हा आपल्या नाईट क्लबच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये तुम्हाला व्हायब्रेशन फ्लॅश नावाचा पहिलाच इफेक्ट मिळून जाईल. तो जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. ह्याची जी लेंथ आहे तिसऱ्या फोटोपासून जो आपला शेवटचा फोटो आहे तेवढी न्यायची. नेल्यानंतर सिम्पली आपल्याला काय करायचं आता हा जो ॲडजस्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. स्पीड आहे ते तुम्हाला आहे ना फक्त इथे 60 ठेवायचं आहे. अशा इथून स्पीड 60 ठेवल्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो व्हिडिओ आहे तो इथे आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो व्हिडिओ आपण क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती जे तुम्हाला बांधाचा आयकॉन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथून तुमचा जो व्हिडिओ आहे तो अशा वेळी इथून एक्सपोर्ट होऊन जाईल.